अमेरिकेचे हाडेलप्पे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती हल्ला करून अमेरिकेवरती आपत्ती ओढावून घेतली आहे। अमेरिकेत हे युद्ध अमेरिकेचं नाही तर ट्रम्प यांचं आहे असं म्हटलं जातं। ट्रम्प यांचे जे काही चेले चपाटे आहेत ते म्हणतात की युद्ध अमेरिकेचं नाही आणि ट्रम्प यांचेही नाही तर ते नेत्यानाहून आहे। अमेरिकेच्या सेनापती काही दिवसापूर्वीच या बावळट ट्रम्पला हल्ला करू नये असा सल्ला दिला होता, परंतु स्वतःला महाज्ञानी समजणाऱ्या ट्रम्पने तो धुडकावला आणि इराणवरती आक्रमण केले। इराण हे काही लहानसं इटुकलं पिटुकलं राष्ट्र नाही। इराणजवळ तेलाचे फार मोठे साठे आहेत। रशियाधिपती पुतिन यांनी युक्रेनच्या 4 दिवसात जिंकून दाखवू अशी वल्गना केली होती, पण आता 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही रशियाला युक्रेनचा 20% भागही काबीज करता आला नाही। अशा परिस्थितीत शहाण्या माणसाने या परिस्थितीचा अभ्यास करून मगच युद्धाचा निर्णय घेतला असता। पण आपण जगातील सर्वोत्तम देश, आपण जगातील सर्वाधिक श्रीमंत देश, आपण जगातील सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र सज्ज असा देश, या गुरमीतून सर्वच सल्ले धुडकावून ट्रम्पने आपली मनमानी केली। अमेरिकेतील सिनेस्टर्सच्या बैठकीत आज अमेरिकेच्या हल्ल्याचा पाठिंबा देण्यात आला नाही, ही फार मोठी घटना आहे। अनेक सिनेटर्स म्हणजेच संसद सदस्य यांनी या गोष्टीला घोर विरोध केला आहे। इराणसारख्या मोठ्या देशावर त्यांचा सर्वोच्च नेत्याला संपवून आपण आपल्याजवळ सहकार्य करणारी राजवट आणू असं मनाचे मांडे ज्या पद्धतीनं ट्रम्प खाते होते, त्यासोबतच सर्वोच्च पदावरील 3 डझन अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा संहार करूनही इराण आजही ठामपणे उभा आहे। अमेरिकेच्या तुलनेत इराणजवळ असलेले ड्रोन आणि मिसाईल तेवढे घातक नाहीत। गेल्या 4 दिवसात इराणनं सौदी अरेबिया, कुवेत, अबुधाबी, तेहरान आणि दुबईपासून बऱ्याच जवळपास असलेल्या गल्फ कंट्रीजमधील अमेरिकेच्या तळांना जबरदस्त मारा करून उद्ध्वस्त करून टाकला आहे। तीच स्थिती आता तळांची ही आहे। खाडी देशातून अमेरिकेला अब्जावधी डॉलरचा फायदा होतो, त्यामुळे या लहान लहान देशात समृद्धी आली तरीही त्यांच्याजवळ सैन्य नाही। त्यासाठी हे सर्व देश आज त्यांच्यासाठी अमेरिकेवरती अवलंबून आहेत। पण आता या सर्व देशांचे डोळे उघडले आहेत। इराणनेही या सर्व देशातील केवळ अमेरिकी तळावरतीच हल्ले केले आहेत किंवा अमेरिकेच्या व्यापार केंद्रावरती हल्ले केले आहेत। तेथील जनतेला जराही झळ लागली नाही, त्यामुळे काही गोष्टी त्या देशांच्या लक्षात आल्या आहेत। ब्रिटन, फ्रान्स, स्पेन वगैरे देशांनी आपले तळ अमेरिकेला यापूर्वी वापरू दिले होते, त्याचंही इराणने भयंकर नुकसान करून टाकलं आहे। इराणजवळ अमेरिकेवर हल्ला करण्याची क्षमता नाही, पण अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करून इराणने जबरदस्त प्रत्युत्तर दिलं आहे। ट्रम्प म्हणतात की इराणी सरकार आमच्याबरोबर बोलणी करायला तळमळत आहे, परंतु इराणच्या नेत्यांनी स्पष्टपणे घोषणा केली आहे की आम्हाला अमेरिकेबरोबर बोलायचं नाही। असे म्हणतात की इराणने आतापर्यंत त्यांच्याजवळ असलेल्या अस्त्रांपैकी केवळ 1% अस्त्रांचाच उपयोग केला आहे। याचाच अर्थ गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मिसाईल आणि ड्रोन निर्मिती सुरू आहे। इराणचे ड्रोन किंवा मिसाईल्स 15 ते 20 लाखांमध्ये तयार होते। अमेरिकेला या रकमेच्या 100 पटीनं जास्त खर्च येतो। आता इराणने हरबुज येथून तेल वाहून नेणाऱ्या जहाजांचीही नाकेबंदी केली आहे। तेथेही ट्रम्पने फुशारकी मारली आणि आपण हा मार्ग खुला करू, त्यासाठी सुरक्षा देऊ अशी सेकी मिरवली आहे। या अडकलेल्या जहाजांचा विमा काढला आणि जर इराणने नाश केला तर त्यांचा मोबदला द्यावा असंही जाहीर केलं आहे। मात्र त्यासाठी कोणतीही विमान कंपनी हात जाळून घ्यायला तयार नाही। त्या ठिकाणी 6 लाख डॉलर्सचे तेल असलेली जहाजं थांबली आहेत, त्यात भारताचाही समावेश आहे। अशी एकूण परिस्थिती असताना अमेरिकेत आता मध्यावधी निवडणुका येत आहेत। त्या निवडणुकीत ट्रम्पच्या पक्षाला फटका बसू शकतो आणि मग आपोआपच ट्रम्पचे पंख छाटले जाऊ शकतात, असा एकूण रंगारंग आहे। आता हे युद्ध ट्रम्पच्या अंगलट आलं आहे। कितीही बढाया मारल्या तरी इराणचा पराभव करता येणं नाही, हे ट्रम्पलाही कळून चुकलं आहे। पण पडलो तरी ट्रम्प म्हणतो की माझी टांग वरच आहे। जगाला आता या युद्धज्वाळा किती आणि कसे नुकसान देतात हे पाहायचं आहे। ते पाहताना ट्रम्पला शिव्या देतच या सगळ्या गोष्टी आपल्याला सर्व जगाला पाहायच्या आहेत। सध्या इतकंच आपल्या हाती आहे।